नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बघा MSBTच्या साईटवरती रिझल्टची अपडेट आलेली आहे ना. तर टेंटेटिव्ह रिझल्टची डेट जी आहे सर्क्युलर इथं आलेला आहे. या ठिकाणी बघा दिसते तुम्हाला. याच्यावरती जर क्लिक केलं आपण तर 24 तारीख दाखवत आहे तुम्हाला रिझल्टची टेंटेटिव्ह. बरोबर. किती तारीख आहे? 24 जून. त्यामुळे 24 जूनला तुमचा रिझल्ट लागणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा न्यूज दिसते लेटेस्ट अपडेटमध्ये वरती रेड कलरमध्ये है ना. टेंटेटिव्ह डेट ऑफ MSBT समर 2025 एक्झामिनेशन रिझल्ट डिक्लेरेशन इज 24/6/2025. द लिंक ऑफ रिझल्ट ही जी लिंक आहे ही ॲक्टिवेट होईल कधी? आपली 24 तारखेला आहे ना. त्याची ऑफिशियल लिंक जी आहे आपण टाकू व्हॉट्सअप ग्रुपवरती. ठीक आहे. आणि बघा जे विद्यार्थी रिझल्ट लागल्यानंतर लगेच आपली डायरेक्ट सेकंड इयरची ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होईल. आणि त्यामुळे ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट झाल्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशनपासून ते फायनल कन्फर्मेशन, त्याच्यानंतर कॅप राऊंड 1 ऑप्शन फॉर्म या सर्व वरती डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती टाकणार आहे. त्यामुळे जर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरचा ग्रुप जॉईन केला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तो ग्रुप जॉईन करून घ्या. आणि पूर्ण ॲडमिशन प्रोसेस मी तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या ॲडमिशन प्रोसेसला तुमच्या मार्क्सवरनं तुम्हाला बेस्ट कॉलेज भेटेल. तसेच ॲडमिशन घेताना बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या गोष्टी असतात, जसं की होम युनिव्हर्सिटी असते, अदर होम युनिव्हर्सिटी असते. त्याच्यानंतर तुमच्या ज्या वॅकन्सीज आहेत ह्यात फक्त 10% असतात इनटेकच्या. म्हणजे जेवढी तुमची इनटेक आहे त्याच्या 10% फक्त काय असतात, ह्या डायरेक्ट सेकंड इयरसाठी ॲडमिशनसाठी वॅकन्सी असते. ठीक आहे. त्याच्यावरती आपण डिटेल बघूया. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.